तात्यासाहेब कोरे वाळणा सहकारी साखर कारखान्याची 68वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली। या सभेच्या अध्यक्षपदावरून बोलताना चेअरमन आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी कारखाना गेल्या वर्षीच्या विस्तारीकरणातील त्रुटी दूर करून राज्यातील आदर्श कारखाना म्हणून उच्चांकी गाळप करेल असा विश्वास व्यक्त केला। त्यांनी कारखान्याची कर्जमुक्तीकडे वाटचाल सुरू असून शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन ऊस तोडणी कार्यक्रम राबवला जाईल असं सांगितलं। आमदार कोरे यांनी कारखान्याच्या मालकीच्या जत इथल्या 100 एकर जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प साकारून कारखाना कार्यक्षेत्रातील सहकारी पाणीपुरवठा संस्थांवरील वीज बिलाचा भार हलका करण्यासाठी कारखान्यानं पुढाकार घेतला असल्याचं जाहीर केलं। साखर आणि इथेनॉल बाबतच्या केंद्र सरकारच्या सातत्यानं बदलणाऱ्या धोरणांचा साखर कारखानदारीवर परिणाम होत असून देशभरात साखर कारखानदारीसाठी धोरण निश्चित केलं तरच हा उद्योग स्थिर राहील असंही त्यांनी नमूद केलं। कारखान्यानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गेल्या हंगामात बक्षीस योजना जाहीर केली होती। त्यानुसार आजच्या सभेत सोडत पद्धतीनं बुलेट, स्प्लेंडर तसंच परदेशवारी विजेत्या भाग्यवान शेतकऱ्यांची सोडत पद्धतीनं निवड करण्यात आली। यामध्ये कोडोलीचे आनंदराव कुरणे, तळसंदेच्या हिराबाई चव्हाण, भादोलेचे अप्पासाहेब पाटील, लाडेगावचे वसंत पाटील, ऐतवडे बुद्रुकच्या पद्मश्री बुद्रुक हे शेतकरी बुलेट विजेते ठरले। तांदुळवाडीचे गजेंद्र तोडकर स्प्लेंडरचे विजेते ठरले, तर बच्चे सावर्डेचे विनायक बांदल, जाखले इथले मोहन काळे, भेंडवडेचे तानाजी भिसे, ऐतवडे खुर्दचे मुसाखान जमादार आणि करंजवडेचे माणिकराव पाटील हे परदेशवारीचे विजेते ठरले। आमदार कोरे यांच्या हस्ते कारखान्याला उत्पादित होणारा 100% ऊस पाठवणाऱ्या शेतकऱ्यांसह उच्चांकी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन मालकांचाही सन्मान करण्यात आला। या सभेला उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, ऊर्जांकुर प्रकल्पाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, नवशक्ती निर्माणचे अध्यक्ष NH पाटील, वाळणा दूध संघाचे उपाध्यक्ष HR जाधव, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर प्रताप पाटील, वाळणा बँकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील, कारखान्याचे सर्व संचालक, वाळणा समूहातील संस्थांचे पदाधिकारी, कारखान्याचे कार्यकारी संचालक शहाजी भगत, सचिव BB देशिंगे यांच्यासह कर्मचारी आणि सभासद उपस्थित होते।